सर्वपक्षीय बैठक घेऊन बिहार भवनाला जागा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगावं। राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। पाटण्यामध्ये महाराष्ट्र भवनासाठी 5 एकर जागा मागून बघा, असंही आव्हान। पालिकेतील सत्ता वाटपावर आज फडणवीस शिंदेमध्ये बैठक। फडणवीस दावोसवरून परतताच हालचालींना वेग। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई बाबत निर्णयाची शक्यता। भाजपवाले कधी कोणाशी युती करतील सांगता येत नाही। गोगावलेंचा भाजपला टोला, तर रायगडमध्ये युतीचे आदेश असूनही स्थानिक नेते वरिष्ठांचा ऐकत नाहीत। गोगावलेंचा हल्लाबोल। देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारणात यायचंय, संजय राऊतांचे गंभीर आरोप। तर पक्ष आणि चिन्ह खटला सुरू असताना एकनाथ शिंदेंची भेट घेणं चूक। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदे यांच्या भेटीवरून राऊतांचे खडेबोल। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे 10 नगरसेवक आज मुंबईत। वंचित, ठाकरेंच्या शिवसेनेसह 2 अपक्ष नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता। काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे क्रूर विनोद। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का, असा सवाल। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। तर सहर शेख वक्तव्यावरून मागे पलटणार नाही, जलीलांकडून पाठराखण। आपण कोणताही माफीनामा दिला नसल्याची सहर शेखची माहिती। मुंब्रा पोलिसांनी मात्र सहर शेखनं माफीनामा दिल्याचं सांगत जारी केलं सहरच्या माफीनाम्याचं पत्र। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ एसटी डेपोची पाहणीवेळी चालक वाहकांच्या रेस्टरूम मध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या। मद्यधुंद अवस्थेत आढळला चालक, तात्काळ निलंबनाच्या सूचना। पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार। मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला उडवलं, 4 चाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू। पुण्यातील पाषाण रस्त्यावरील दुर्दैवी घटना, अपघातानंतर चालक पसार। मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या। लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या वादातून हत्या। आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद। पोलिसांनी 12 तासात केली अटक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 शिशूंच्या जन्मामागे 1 गर्भपात। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची धक्कादायक आकडेवारी। संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरूच असल्याची शंका। छत्रपती संभाजीनगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। मैत्रिणींनाच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवले। आरोपी तरुणी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। सलग सुट्ट्यांमुळे पुण्याच्या दिशेनं पर्यटक निघाले। रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला जाणार ब्लॉक। काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही लोकल उशिरानं धावणार। लॉंग वीकेंडमुळे कोकण किनारपट्टीला पर्यटकांची पसंती। गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली, मुरुड, जंजिरा, दापोली, अलिबागचे किनारे पर्यटकांनी फुलले। हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी। मनालीसह जम्मू काश्मीर, गुलमर्गवर बर्फाची पांढरी चादर। रस्ते बंद, वीज पुरवठा खंडित, तरीही पर्यटकांमध्ये अनोखा उत्साह। अमेरिकेकडून भारतावरील 25% टॅरिफ हटवण्याचे संकेत। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी 25% टॅरिफ मागे घेण्याबाबत दर्शवली सकारात्मकता। पाकिस्तानही T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो। पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी यांचं वक्तव्य। बांगलादेश सोबत चुकीचं झालं असून सरकारनं नकार दिल्यास आम्हीही खेळणार नाही, नकवींची माहिती।